आता अतिच थांबा तुम्ही, मी सांगून देतो लाईनेले. हा, अतिच राहा मग आता. नाही रे, मग त्याच्या घराची साफसफाई कसं मन राखण होणार नाही ना. तो म्हणीन पाय, बुड्याले म्हटलं राह तर राहिला नाही, असं होईन ना बापा. राहतो ना मी, त्याच्या अंगारानं काय तो अंगारानं काय रे, सारखंच आहे. सारखे चांगले राहा बापा सुखात, मले म्हाताऱ्याले दुसरं काय पाहिजे रे. हो मामाजी. राहा आता इकडेच राहू. आता आपण ते पोंग्याचा बिझनेस करू ना सुरू. हा तर मग बरं मला तुम्ही सोबती होता. हा आतीच राहू, सबन संगच राहू आपण. का पिंकी? हा आबाजी, आधीच राहा. आता आपण पोंग्याचे बिझनेस करू ना आबाजी. आईनं पोंगे तळले की आपण पन्नीत भरत जात जाऊ, पॅक करत जात जाऊ. आणि आबाजी मी बी येत जाईन तुमच्या संग इकायले. आबाजी तुम्ही असले की मला बी गमते. हा जाऊ दे ना, नाहीतरी काका काकू गेले ना आता शहरात, मग तुम्ही अति राहा ना. बर, पिंकी म्हणते तर राहतो, मग मले काय करा लागते बापा. पिंकी खुश तर आबा खुश. बर, चाल मग. चाल ना, ते शांताराम भाऊली येतो ना मी संग. ती येतो म्हणतात तर घेऊन येतो त्या पोंगया. मग कसं पटपट सुरू केलं तर मग फायदा होते. हा, जाय मग तू खेळायला. खेळायला जातं का घरी बसत, मी येतो तिथून जाऊन. हा, पोंग्याचा कायचा म्हणजे काय बिझनेस, म्हणजे काय करून काय राहिले तुम्ही? बाबा आम्ही ना, आबाजी मी आई आम्ही असं ठरवलं होतं की पोंग्या आणायच्या, पोंगया आणल्या की त्या तळायच्या आणि मग ते विकायच्या, मग त्यानं पैसे येतात. असं आम्ही बिझनेस सुरू करणार होतो. तर आता बी आम्ही तसंच करणार आहे ना आबाजी, करणार आहोत ना आपण. हाव हाव, करणार. मग काय तर बापा, लागते साईडनं काही ना काही काम धंदा असला तर मग मजुरी गिजुरी भेटली नाही तर लय फायदा होते बापा आपल्याला त्याचा. करू आपण तर करूच. असं पुंग्याचं का? मला माहित आहे ना मग बाबा, मला माहित आहे ना, त्या पुंग्या त्या शेकड्यात भेटत असतात. लय मोठ्या भेटतात त्या, असं किलोनं आणल्या जातात. 15-20 किलो जरी आणल्या तरी लय किलो तर लय बसतात त्या. लगे त्याच्यासाठी ना पन्न्या आणा लागतात पॅकिंग वाल्या, म्हणजे पन्न्याची पॅकिंग केलं की मग लगे दुकानवाले बी घेतात ना. दुकानातही ठेवू शकतो आपण. माय बाई, तुम्हाला माहित आहे का त्याचं? माय मग पहिलेच असं सांगितलं असतं तर का आपण पहिलेच नसता सुरू केला बिझनेस तो. आ जाऊ दे, मी ना पहिले लय भरकटलो होतो मी. लय रस्ता चुकलो होतो. लय जीवनातला टाइम वाया गमावला म्या. पण जाऊ दे, आता आहे ना, जेव्हा डोळे उघडले तेव्हापासून माणूस सुरुवात केली तरी लय दूर जाते तो. मग काय तर सगळे जण सोबत असले तर प्रगती करायला वेळ नाही लागत. आता आता मी बी तुमच्या सोबत आ पिंके. आता आबाजी आई आणि तूच नाही, आबाजी आई पिंकी आणि बाबा सगळे मिळून आपण पोंग्याचा बिझनेस सुरू करू काय? मज्जा मज्जा. आता आमचा बिझनेस चालू होणार, आमचे बाबा बी आमच्या संग. किती हरी किती या पोरीले कोणत्याही गोष्टीचा हरिकच येते निरा. काय जाते पुढेच आहे, तिला तर वाटते की मीच करू का काय सांगा. तोय न लगी नवी जाती केले मी ना, पाय ना तू जाती केले. लय हरकी आहे. आता सबन चांगलं होईल माझ्या जीवनात. देवा आहेस रे बापा, तू आहेस, आला धावून आला. साजरा आहे बरं देव बापा. माझा संसार बी रोडावर लागला आता. का काही पोरगी झाली का पास? निकाल लागला ना लेकरायचा? हो मग काय तर माय चांगले मार्क भेटले तिले. 5 झाली ना ते. मग आता काय उन्हाळी गिना चालली का हो तू माझ्या घरी? हो ना बिचारे, जात वाटते व, पण कायच व माय आमच्या घरी बी येऊन राहिल्या, माय ननद येऊन राहिली. तर मग काय सांगा बाई. मग आता आता कसं आहे, त्या घरी आल्याला आपण गेलो तर नाही अजून आम्ही येऊन राहिलो हे चालली गेली, आम्ही आलो हे चालली गेली. मग तर तुला माहित आहे ते 12 महिने पुरतात बाई होते. माझी सासू तर तुला माहित आहे मग त्याच्या 7-8 पुढेच असते. त्याच्यापेक्षा वेळा म्हटलं त्याला येऊन जाऊ देतो आणि मग मी जातो. तर मग आता त्याच्याच मागं पुढे चालू आहे. हो का नाही बाई वा. आता या वर्षी आमच्या अंग नाही बाई, ते लायनाच्या घरी येऊन राहिले. मी म्हटलं फारच चांगलं. लायना म्हणे मी आणतो वहिनी यंदा बहिले. म्हटलं फारच चांगलं, आण म्हटलं बापा.
हो माहिती तुम्ही काही लावून दिलं बाई. एक वर्ष तुम्ही आणता, एक वर्ष मोठा आणि एक वर्ष लहान आणि बरं आहे माय, ज्याला जसं पटतं तसं करतात. चांगलं आहे माय आपापल्या परीनं. कुठे चालल्या हो शांताबाई? अव माय कुठे नाही, मीनाच्या अंग चालली होती. अव मीना आला ना तो माणूस. हो झालं माय सरका. बरं झालं माय, आता काय सांगा किती दिवस आहे ते सरका. आता काय शांताबाई, हे बाय आता तुम्ही हा म्हणून म्हणतो कायच माय व कुत्र्याचा शपोट किती काय ते घाला होते का सारखं तसं आहे पाहिजे माणूस. किती खेप चालू द्यायचं. आता ते राग चालली गेली ती भा संग लगे हा माणूस ती गेला आणि त्यातून लगे आणलं लगे डबल घरी येऊन काय केलं शेवटी चेच तो ना. आताही म्हणता तुम्ही झालं आला झालं सरका. ते काय माय सारखं तितकं वाकडं सुधरण्याची चीज आहे का ती? सुधरो बाई, आपण तो देवाजवळ हेच म्हणतो माय सुधरो. हो ना माय, कसं असते कमला, आपण सगळं आपापल्या घरी खुसा. हा तिचंच बिचारीचं वनवन चालू आहे ना. काही ती पोरगी काय तिचं काय. आता कसं तो माणूस आला साजरा राहिला तर कसं माणसाच्या घरावर वचक राहते बाई, दबदबा राहते घरात. मग काय तर बाई, आणि तर कसं एकली बाई फरकच पडते माय. मग काय तो शांताबाई, आता तो बुडा आहे म्हातारा झालता ना. आता बुड्याला नाही ऐकू येत ना दिसत, अंदाजे करते ते बुडं दाखवते असं मला दिसते पण दिसत नाही की मला लय बारीक पाहिलं. आपण मागून काही आवाज द्याय की नाही ऐकून येतात त्याले, आणि मला त्या दिसत कमीच नाही. पण ते गोरीच्या ना सुधीच्या ना नातीच्या ना करत जाय. हवा तसा साजरा आहे तुझा सासरा, खरंच साजरा आहे. तर म्हणलं तिच्या अंग जाऊन येतो, चक्कर मारतोय. लय दिवसाची गेली नव्हती मी, माघरचे गेलते काल तर होते बसे. अव ते पोंग्याचा काही करून राहिले म्हणते बाई उद्योग, गृह उद्योगासारखं. घरी काय म्हणजे पोंगे तयार करते काही तळते का काहीतरी हाय बाई द्यायचं असं. तर म्हटलं ते बी पाहून येतो जरासं काय करतात तर. लागे तिची भेट होते तशी. लय दिवसाची आली नाही, ते माघारी आली नाही बसायले. तिच्याच मग घर चालू होता माय. कशी न माय बाई व माय, हे कुठून काढलं माय आता हे पोंग्याचं? पोंग्याची तयार करते काय माय बाई व? कोणा झाली माय दिली ही आयडिया? या कुरापती आयडिया पिंकीच्या डोक्यातल्या निघाल्या असतील, नाही तर काय तो हे अशा तिच्या डोक्यातून निघतात. बोलती हुशार आहे बरं पट्टी, खरंच हुशार आहे. हो बरं येतो मी तिच्या घरून. काय मग मला घरी जाऊन माय मला स्वयंपाक करायला संध्याकाळचा टाइम होते ना. मग आमच्या घरी तर बातच जायची काही होते. मग हो येतो मग मी तिच्या घरून घंटाभर बसतो. चाल ना तुम्ही, चालतं काय? काही काम आहे माझं मला कोणतं? नाही व कोणतं काम आहे आता ते संध्याकाळ स्वयंपाक करणं, घर झाडून गिळून काढले बाई, झाडझूड झाली बाई. चल ना मग मी बी येतो. चला चालू कमला, चाल ना. तूच काय करतो? चल. हा चाल ना, मला तसं या स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही. सकाळच्या 2-4 पोळ्या उरीला, संध्याकाळी दिन मी खिचडी लावून. का मग खिचडीत कंट्रोलचा तांदूळ टाकत असतं का साजऱ्यावर? कोणताही जो असला तो कंट्रोलच्या तांदूळाची खिचडी साजरी शिजते बरं, मस्त शिजते. अहो माहिती आहे कंट्रोलच्या तांदूळाची इडली तर भिल्ल साजरी होते म्हणते. माझी भाऊजी म्हणे की बाई तुमच्या गावात भेटत असेल कंट्रोलचे तांदूळ तर माझ्यासाठी घेऊन ठेव जा. ते इडल्या ते डोसे ते लय साजरं बनते बरं त्याचं. मी म्हटलं बाय बाई हो मी बी करून पाहिजे म्हटलं. तर ते तर माहिती तुला भाऊजी लगे दिली होती ना मला ऑर्डर की बाई तुमच्या गावात कंट्रोल आली की माझ्यासाठी घेऊन ठेव जा. मी म्हटलं बरं माय घेईन. हो माय बाई ती हो साजऱ्या बनतात म्हणते. मग मी बी केलत्या ना, मस्त फुलतात शांताबाई. आणि पांढऱ्या बी येतात. धुवा लागतात बरं लय खेप, लय वेळ धुवा लागते. तांदूळ भिजू घालतो की ना आपण तांदूळ डाळ टाकते लय खेप धुवा लागते. आणि थोडासा कचरा असं काही असतेच ना, बारकं चिरका आता काही ना काही तर निघतेच. आणि जाळा बारीक काही तुकडा येते कसं येते तर पण इडल्या साजऱ्या होतात त्यानं. काय हो बाय तुम्ही ते इडल्या आणि डोशाचं नाव काढून राहिले, माझ्या तोंडाला पाणी सुटून राहिलं ना. आता संध्याकाळी जाऊन मला कंट्रोलची खिचडी खा लागते आणि तुम्ही माझ्या तोंडाला पाणी सोडून राहिले बाई. कमाल आहे बाई या कमलाची. नाव ऐकलं तिच्या तोंडाला पाणी सुट्टी खरं ना माय. बरं चाल ना माय, चाल ना तीच गप्पा करता का बाई? तुरंत जा लागेल ना मला घरी वापस, स्वयंपाकाचा टाइम होते ना. मग तुला तर माहिती आहे आमच्या घरी बातच जायला पाहिजे की द्या आला वळा वळा. 7 वाजली की माझ्या बाबा नांदा लावते. घ्या ना जून मग संध्याकाळ झाली, घ्या ना जून मग. त्याच्यापेक्षा मला कसं आहे घ्या ना जून म्हटलं की मी म्हणतो घ्या बाबा जेव्हा स्वयंपाक आपला तयार ठेवतो. म्हणतं जाऊ घंटाभर तिच्या घरी सगळं बसणं झालं पाहिजे. चला मग. माय बाई हो एवढा मोठा माल आणला का खट्टा माय आणलं व. अव ते ठोकच्या भावात मग असंच घ्या लागतं लय मोठं उली मग ते ठोकचा भाव लावतात काय. आणि हे घेऊ पिंके तुले पोंग्याचं पाकिट आणलंय तळेल आहे ते मस्त काय. मला द्या ना, मला त्यासाठी पोंगे खाल्लेच नाही. माय बाई एवढे मोठे तर आणला तर खरं तुम्ही हा माल. बघ आता तेलाचं कसं आता तेल इथे लागेल माय तयाले. हो सुनबाई तेल बी आणलं, टीप आणलं एक तेलाचा. हे बाय
साजरं तर येजो हा आणि साजरं करजो बिचारे आणि जर सांभाळून करजो बापा. हे पिंकीला काही जवळ ठेवू नको. तेल उडते काही होते. हा पिंकी बाई बाजूला बसून राहायचं हा. आई करते तर आखते. दुरून पायच जाय जोड जोड जाऊन येतं ती. हे पाय तो आपल्या फाट्यावरचा आचार्य आहे की नाही त्याला म्हटलं म्या म्हटलं ते तो आजोची ती मोठी कळई असते ती देजो रे म्हटलं भाड्यानं. तो हो म्हणे तो 100 रुपये घेईन म्हणे भाडं. तर मग असं करजो एक दिवस आणली की नाही तर तो घेतो सबन आणि मग राहतात ते तैल्यावर काही खराब नाही होत. मग 100 रुपयाच्या भाड्यात आपलं कसं तैनं झालं पाहिजे ना. मग रोज रोज आणशीन सुनबाई तर कसं ते मग रोज 100 रुपये द्यायला लागतील आपल्याला त्याला. मी त्याला म्हटलं की सकाळचा कोण आणतो कडे मी देजो मला तो कढई. तो हो म्हणे तो. मग सकाळी मी त्याची कढई आणतो 100 रुपये दिवसभराचे रोज द्यायला लागतं त्याला. तो सध्याने कमीच घेतला तसा काय द्यायचं 100 रुपये थोडी घेतात ते लय घेतात. पण हाय माय ओळखीचा तर त्याने घेतला कमी तर मग असं करतो तू सकाळी की नाही सबन हे तळून ठेवजो म्हणजे सबन तळ नाही तर अर्धे तळ हा जसं तो अचानक होईन तसं पण जास्तीत जास्त तोय असं मला म्हणणं आहे. हा आणि मग आपण एक पोरी ते थंड झाले की त्याचं काय ते कोणत्या पन्नीत भर लागते का तसं इका लागते ते पाहू मग. बरं मामाजी हो ना. आणजा मग तुम्ही सकाळून ते कळई आणि मी तो लय मोठा तळून ठेवतो. म्हणजे कसं नेहमी नेहमी मग आपल्याला बी भाडं त्याला द्यायची गरज नाही पडली पाहिजे. बराबर आहे तुमचं. माय बाई हो झाली बाबा आलाय बाबा माल तर हजर झाला बाबा बिझनेसचा. हो माय शांताबाई या काय बिझनेस काय हो आता काय माय करून पाहून राहिलो बाई आता जमते का नाही जमत पाहू आता. हो माय एवढं मोठं सामान आणलं जमत कम नाही व तुला का तय येत नाही काय तय आणि सब नाही म्हणून भरा नाही का मग काय तर. आणि पहिलेच मला घरी ऑर्डर लिहून घ्या माही लिहून घ्या 2-3 पाकिट देऊन द्या मला केवढ्यानं लावता ते सांगून द्यायचं मग काय. बोनी बरी ना. हो या ना या. बरं मी जातो काय मी येतो बाहेरून. मग लवकर येतो संध्याकाळी जायला हा. उशीर नका करू जास्त. कुठे चालली. हा लवकर येतो कुठे नाही अति जाऊ मी. सोनबाई थंड पाणी आहे का काढेल बकेटी गिकेटीत म्हणजे घरात असेल ठेवेल तर म्हटलं अंग धुवून घेतो. भरलं ते दिवसभर उन्हात हिंडलो की नाही तर जसं कसं ऊन लागल्यासारखं वाटते तर म्हटलं अंग धुवून घेतो. आहे का थंड पाणी. हो ना मामाजी हाय मग हाय धुना माय बाई ऊन गिन लागलं का पाहिजे बापा. साखर पाणी देऊ का करून मग हा लिंबू सरबत त्यानं ऊन उठेल ना का पहिले अंग धुवून घेता. अव सुनबाई ऊन नाही लागलं ऊन लागल्या वाणी वाटून राहिलं मले. असं गरम गरम वाटत नाही का उन्हात हिंडा आपण तर बातच भात बिचारे कायली. मला काही ऊन नाही लागत मी लय रात्र दिवसा मी 12 वाजता वावराई नसतो तो. मला कुठे ऊन लागते व ते जसं का आता वाटून राहिला आज तर म्हटलं थंड्या पाण्यानं अंग धुवून घेतो. आणि मग देजो ना सबन ह्या बाया घ्या गेल्या की देजो मला साखर पाणी करून. बोल ना आता त्या बाया आल्या तर हा बोल त्याच्या संग मग देजो मला. संध्याकाळच्या पायरीत दिलं चालते. मग मी जातो काय अंग धुतो तुम्ही आता. हा मामाजी हा. अहो ये ना माय शांताबाई या तिथे काय उभे राहिलं या इकडे. येव कमला येव माय सरिता ये. मस्त भेटल्या ह्या अशा खुल्ल्याच भेटतात नाही हे. हो सरिता हे बाय अशा असते पण नेटच भेटल्या बाई मग मी अशा आथरून दिल्या तर ह्या अशाच भेटतात म्हणते त्याचं पॅकिंग नसते म्हणते याचं काही. आणि ते अलग अलग रंगाचे आणले नाही ना. ते मग कसं अलग अलग रंगाचे कलरचे असले तर लेकरं घेतात पटापट तर मग ते बी आणले नाही काही पाकिट. हे चांगलं केलं मी ना हे पाय हे रंगीबिरंगी आहे की नाही लेकराले मला आवडते मग हे. मग लेकर वाटच घेते नाही पाय ना पाय बाई हे तर अलग अलग कलर हे आकाराचे आहे हे अलग अलग तर माय बाई मस्त आहे हे. हे पाय ना हे वाटच खपीन झालं पाय ना. साजऱ्या ते रंगीन कसं लेकरायला आवडते ना आपल्याला पाहिलं कलरचं दिसलं तर खा वाटते की नाही. तर हे लवकर कठीण हे बरं आणलं बाई. आणि माय बाई पिंकीने सुरू केले का पोंगे खाणं पिंकीचं तर पोंग्याचं पाकिट दिसून राहिलं तसं. हाव काकू माय बाबाने आणलं हे बोंगे तयारच काकू आता हे मी खातो. तुम्हाला देऊ का काकू एक. पिंके विचारत असतात का हा दे ना दे काकूला एक दे त्या काकूला दे या काकूला दे सब नेल दे एक एक. हाव हो माय मी ना काका मॅट झाली का त्या लहान लेकराची बोंगी खाणार आहोत आम्ही आता काही करत राहतो तुम्ही नाही बाई पिंके आम्हाला से पाहिजे गंमत करते ते काकू तू खाय चाल का मी ना आता साजरे राहून राहिले भाऊ आहे ना. बरं आहे त्याच्या दोस्ताने इंगा दाखवला द्यायले त्याचे डोळे ते ना उघडले हेच बरं झालं. आपण किती सांगितलं असतं ना त्याला पटलं नसतं. ते त्याच्याच तोंडून झालं त्याच्याच हातून झालं ते बरंच झालं.
हो ना माय, बरं झालं माय देवच पावला बाई मले. ते म्हणते ते पाय, ते कुठे काय बडबड करून राहिली नाही ना, ते ऐकलं आणि स्वतःच्याच कानानं ऐकलं म्हणून विश्वास नाही ठेवला. नाही तर माय त्या दोस्ताच्या विरोधात एक शब्द ना ऐकत व माय आपण किती जीव खडलं सांगा ना. निरा गोष्टी नाही घेत, जशी काही काही ते वेळेस याची पाठ फोडूनच आले होते. लयच माय विश्वास होता बरं बाई त्याचा. बरं झालं बाई ते हातून ते खांड फुटलं. अहो मी ना त्या परमेश्वराचा सबनेचा न्याय आहे. तो चांगल्याचं चांगलंच करते. हा, तो कोणाचं वाईट नाही करत. भगवंताले सबन दिसते बाई. हो माय शांताबाई, माय तर माय किती नवस केले असते, पण माय नवस कामात आले बरं बाई. हो माय, आता बाय म्हणा नसं कोण आम्ही असं गोष्ट केल्या की असं कोण घ्यायचं हे करून ते करू तर लगे म्हणत मला माहित आहे ना नसून तसं तरी पण माहित आहे ना शांताबाई. लगे गेली व माझ्या सासऱ्याला सांगून घेऊन लगे आणली पा. साजरं आहे ना माय, साजरं झालं बरी त्या माणसाला बुद्धी आली. साजरं झालं सवय. आता कर माय, तू कर माय तो धंदा. आम्ही आलो माय, तुलाही काम हे राहिलं असेल नाही. आता तू हे काय तो येतं का आता, तो येतं कसं कोणतं येतं मग. नाही हो शांताबाई, आता तसं कोणता येईल. ते मामाजीने काय केलं, फाट्यावर आपला आचारी नाही का त्याच्याजवळून ते कळी आणली. म्हणजे आणणार आहे तू उद्या कोण तर 100 रुपये भाडं घेईन तो आणि दिवसभर ठेवीन मग त्याची कळी. तर मग उद्या सकाळून कसं सकाळूनच लागतो मी का यायला सुरू करतो आणि सध्या काही लोक जसं झालं तसं तोंड घेतो म्हटलं. मग कसं एका भाड्यात काम होते. रोज 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 आणलं तर मग रोज रोज त्याला 100 रुपये देत राहा लागतील. मग आपल्याला काय उरीन माय. तर म्हणून मग आता सकाळी सकाळून आणतात मग ते. तर मग सकाळी मग करतो मी सकाळून. हो चालते, फार साजरं माहे. अरे बाय असंच मग उली पैसे याच्यातले त्याच्यातले जमा करा मग टाका त्यात एखादी कळई घेऊन घेतो तू मोठी. नाही तर काय तर मग काही स्वतःचीच कळई होती की द्यायचं द्याय वाटलं ते द्यायचं येते. आता असंच असते, सुरू कर लागते कोणता धंदा. तर काय एखादा मान थोडी आपल्या जो साऱ्या सामान सापडते. धीरे 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 सामान जमा होते. पण हे सुरू केलं ना, हे लय भलतं साजरं केलं तुम्ही, मस्त केलं. करा आता मग. आता येतो बाई मग मी. कसं मा खर्चा बी स्वयंपाक राहिला नाही व माय. आल्या हातात हा म्हणा चहा करतो ना. आता कप चहा घेऊन जा. ओ माय बाई राहू दे माय, माय घरचा स्वयंपाक राहिला. बाई बोलतं काय, स्वयंपाकाचा टाइम झाला आता, चहा पाच भुकामुळ करतो काय. जा करतो त्याला धंदा. आम्ही येऊ ना मग. आता काय म्हणा पाहुणे आहो का माय, घ्या लोन चहा पाजून राहिली मोठी. चला शांताबाई चला.